पुणे डिजिटल मीडियामध्ये आपले स्वागत आहे। प्रभाग क्रमांक 26 च्या वतीनं आपण जो उमेदवार उभे आहात, तर आज शेवटची सांगता जी झाली प्रचाराची, तर त्यानिमित्त आपण जी रॅली काढली होती भव्य, तर त्याविषयी नागरिकांमधला जो प्रतिसाद आहे त्याविषयी आपण माहिती द्या। नमस्कार, मी सौ वंदना जेधे, प्रभाग क्रमांक 26 क ची उमेदवार। आज आमच्या पूर्ण पॅनलचा म्हणजे 13 जानेवारी हा प्रचाराचा शेवटचा दिवस होता, त्यामुळे आमच्या पॅनलने एक फेरी आयोजित केली होती पूर्ण प्रभागामधून। त्यामध्ये आम्हाला नागरिकांचा फार उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय। ठिकठिकाणी लाडक्या बहीण योजनेचं म्हणजे सगळे नागरिक आम्हाला सांगत होते की लाडकी बहीण योजनेमुळे योजनेचा आम्ही लाभ घेतोय। खूप सुंदर प्रतिसाद मिळाला, त्यामुळे आम्हाला अजून खूप छान वाटतंय की आम्ही नक्की निवडून येऊ। आपल्या प्रभागामध्ये आपण उमेदवार म्हणून आहात, तर आपला अजेंडा काय आहे? माझा अजेंडा आधी सांगते, मी एक सामान्य गृहिणी आहे। पहिल्यांदा मी इलेक्शनसाठी उभी आहे। गेले 34 वर्ष मी बघते वॉर्डामध्ये इलेक्शन्स होतात, नगरसेवक तेच लाईट, पाणी, ड्रेनेज ह्यावरच बोलतात, ह्यावरच सगळं असतं, पण गेल्या 34 वर्षात मला त्यात काहीही सुधारणा दिसलेली नाही। म्हणून आज मी स्वतः उभी आहे आणि माझ्या संपूर्ण जेधे कुटुंबियांनी मला पाठिंबा दिलेला आहे। माझं कुटुंब जे इतके वर्ष सामाजिक बांधिलकी जपत आलेलं आहे, समाजासाठी झटत आलेलं आहे, शैक्षणिक क्षेत्रामध्ये माझ्या कुटुंबाचं योगदान प्रचंड मोठं आहे। अगदी बालवाडीपासून उच्च शिक्षण आणि बहुजन हिताय बहुजन सुखाय हे माझ्या कुटुंबाचं ब्रीद वाक्य आहे। त्या कुटुंबाची मी प्रतिनिधी म्हणून आज तुमच्या समोर उभी आहे। माझ्या मागे अख्ख्या कुटुंबाचा मला पाठिंबा असल्यामुळे मी हे धाडस केले आहे इलेक्शनला उभं राहायचं, की तू लढ, आम्ही आहोत असं। आणि अजेंडा म्हणाल तर आता मी वॉर्डामध्ये फिरताना मला बऱ्याच समस्या दिसल्या। थोडक्यात कचऱ्याच्या, की तिथे घंटागाडी वाढवायच्या गरज आहे। अभ्यासिका, लोकांची घरं खूप लहान आहेत, तिथे अभ्यासिका म्हणजे मला आपल्या प्रभागामध्ये अभ्यासिका करणं गरजेचं वाटलं। नंतर ज्या माझ्या बहिणी दिवसभर कामासाठी जातात, त्यांची मुलं मागे छोटी छोटी असतात, हे असतं, तर मी आमच्या संस्थेच्या सेक्रेटरींना विनंती करणार आहे की शिवाजी मराठाचं ग्राउंड आपण त्यांच्यासाठी संध्याकाळी खेळण्यासाठी उपलब्ध करून द्यावं, त्या मुलांसाठी संस्कार वर्ग चालू करणे। आणि दुसरं म्हणजे आज ज्येष्ठ नागरिक, की आपण बघतो की ज्येष्ठ नागरिकच घरात असतात, त्यांची मुलं एक तर आउट ऑफ आहेत किंवा आउट ऑफ इंडिया असतात किंवा दूर असतात, घरामध्ये फक्त तेच ज्येष्ठ नागरिक आहेत आणि त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं। तर त्यांच्यासाठी मी एक ॲप तयार करणार, की समजा म्हणजे त्यांचं लाईट बिल भरणं असो, ते आजारी पडले तर त्यांना दवाखान्यात नेणं असो, त्यांची औषधं आणून देणं असो, म्हणजे एक त्यांच्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी एक जे ॲप आहे ते ॲप म्हणजे तयार करून त्या मुलांना 1-2 हे करून अपॉइंट करून मुलींना अपॉइंट करून त्यांच्यासाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी मला ते करायचं। विरंगुळा नाही म्हणत मी, ज्या त्यांच्या दैनंदिन गरजा आहेत, पण ते घराबाहेर कधी कधी घराबाहेर पडू शकत नाही। म्हणजे मी वॉर्डात फिरताना मला त्या पण समस्या दिसल्या की एका ठिकाणी त्या आजी एकट्या होत्या आणि त्यांची मुलं, एक मुलगा अमेरिकेत आहे, एक मुलगी बँगलोरला आहे, आणि त्यांनी एक कुटुंब कामाला ठेवलंय, ते खाली म्हणजे वाड्यातच खाली राहायला होते, आणि जिना इतका हे अवघड आहे की ती आजी खाली येऊच शकत नाही। म्हणजे ते बघितल्यानंतर मात्र मला असं जाणवलं की आपण हे असं ॲप आजकाल डिजिटल जे आहे त्या माध्यमातून आपण त्यांच्यापर्यंत पोहोचायचं आणि त्यांच्यासाठी काम करायचं। माझा मेन अजेंडा म्हणजे माझ्या बहिणींच्या मुलांसाठी संस्कार वर्ग तयार करायचेत मला, त्यानंतर ज्येष्ठ नागरिकांसाठी आपल्या प्रभागामध्ये दर महिन्याला एक प्रभाग सभा आयोजित करायची, की ज्यात मी नागरिकांशी संवाद साधून त्यांचे प्रॉब्लेम्स मी ऐकून घेऊ शकते, आपल्या जुन्या वाड्यांचे प्रश्न, असं अनेक आहे। मी फक्त थोडक्यात सोडवण्याचा प्रयत्न करणार। तर येत्या 15 तारखेला आपण मतदारांना काय आवाहन करू इच्छितो? नमस्कार, मी वंदना दयानंद जेधे, प्रभाग क्रमांक 26 क गटाची उमेदवार आहे। माझी निशाणी आहे धनुष्यबाण।
मी सर्व नागरिकांना विनंती करते की आपण जास्त संख्येने मतदानाचा हक्क बजावावा आणि योग्य उमेदवार म्हणजे एक योग्य प्रतिनिधी आपल्यातून निवडावा. माझा अनुक्रमांक आहे 4. माझ्या नावासमोरील धनुष्यबाणाचं बटन दाबून मला विजयी करावे. मतदारांना काय आवाहन करू इच्छिता? 15 जानेवारीला पिवळ्या मशीनचं अनुक्रमांक 4चं बटन, धनुष्यबाणाचं बटन दाबून सौ वंदना जेधे यांना प्रचंड मताने मतदारांनी विजयी करावं ही मी सर्व मतदारांना विनंती करते. प्रभाग क्रमांक 26चा त्या नक्की कायापालट करतील, त्या धडाडीच्या आहेत आणि आम्ही सर्व जेधे कुटुंबीय त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. त्यांना आमची भरपूर साथ आहे आणि ह्या कार्यात आमचा पूर्ण त्यांना पाठिंबा आहे. ते सर्व कार्य निश्चित पार पाडतील आणि ह्या प्रभागाचा कायापालट करतील हे आश्वासन आम्ही जेधे कुटुंबियाच्या वतीनं तुम्हाला सर्व मतदारांना देत आहोत. माझं नाव शुभदा जेधे. मी उमेदवार ज्या आहेत वंदना जेधे त्यांची सासूबाई आहे, त्या माझ्या सुनबाई आहेत. तर ती आमच्या घरात अख्ख्या ह्या जेधे फॅमिलीत आता माझ्या लग्नाला जरा 35 वर्ष झाले, पण त्याच्यात कोणीही लेडीज आमच्या घरातली हे कार्य करायला आली नाही बाहेर. तर ही व्यक्ती आहे अशी की हिने इतकी हिंमत केली, गृहिणी की ती आली पुढे करायला आणि त्यांना आमचा पाठिंबा आहे सगळा. आणि जेवढ्या ह्या रणरागिणी उतरल्या होत्या रस्त्यावर त्यांचा प्रचार करायला, त्याचा नक्कीच फायदा होणार आहे. आणि आम्ही जे वचनं दिलेली आहेत सगळी ती त्या वंदना जेधे पूर्ण करणार ही आम्हाला खात्री आहे आणि आमचा त्यांना पूर्ण पाठिंबा आहे. कधीही त्यांनी आम्हाला हाक मारू दे, त्यांच्या कार्यात काय वाटेल तर आम्ही सगळी जेधे फॅमिली एकत्र येऊन त्यांना मदत करूया. त्यांना कोणती अडचण येऊ देणार नाही. उमेदवाराच्या आपण सासूच आहात हो, आणि रणरागिणीच्या माध्यमातून आपण त्यांना जो आई जगदंबेच्या वतीनं आपण जो आशीर्वाद दिला आणि रणांगणामध्ये उभं केलंय, तर त्याचं धनुष्यबाण त्या आई जगदंबेप्रमाणे ते चालवणार. आता त्यांचं बटन आहे पिवळं आणि त्याच्यावर 4 नंबरचं बटन दाबून, धनुष्यचं बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने निवडून द्यावे, विजयी करा. धन्यवाद. आणि आपले पुणे डिजिटल मीडियाचे धन्यवाद. आम्हाला ही संधी दिली यायला तुम्ही, त्याबद्दल आम्ही असं आलो नाही मीडियावर, आम्ही कधीच आलो नाही. फर्स्ट टाइम आलोय आणि आम्हाला हे सगळ्यांमुळे वंदना जेधेंमुळे आम्हाला हे मिळालं प्लॅटफॉर्म. तर आम्ही सगळे आम्ही पण हिम्मत करूनच बोलतोय तुमच्याशी, आम्ही असं बोललो नाही. कुमुद सांडवर मी जेधेंची मुलगी आहे. आमच्या त्या सुनबाई लागतात, भावाची सून येते आमच्या. ती इलेक्शनला उभी राहिली आहे शिवसेनेकडून, त्यामुळं तिला भरघोस यश मिळू दे आणि आमचा पाठिंबा आहे. आणि कुठल्याही मतदारांनी कुठल्याही आमिषाला बळी पडू नये आणि योग्य रीतीने मतदान करावे. धनुष्यबाण ही त्यांची खूण आहे आणि प्रभाग क्रमांक 26 गट क्रमांक 4 आणि पिवळं मशीन आहे त्यांचं. त्या धनुष्यबाणाच्या चिन्हावर वंदना जेधे यांच्यावर मतदान करा आणि त्यांना भरघोस मतांनी विजयी करा. मी सीमा नागेश जेधे. सौ वंदना जेधे या माझ्या सुनबाई आहेत. प्रभाग क्रमांक 26 गट क्रमांक क आणि अनुक्रमांक 4 ह्या याच्यातून त्या उभ्या आहेत. त्यांना सगळेजण प्रचंड मत देऊन विजयी करा. त्या चांगल्या धाडशी आहेत, सगळं काम करण्यासारख्या आहेत, म्हणूनच आमच्या घरातले लोक त्यांना निवडलेलं आहे उभं राहण्यासाठी आणि आमचा सगळ्यांचा पाठिंबा आहे त्यांना. सगळ्या गृहिणी आज ताकदीने उतरलेल्या आहेत आमच्यातल्या की त्यांना पाठिंबा देऊन त्यांच्याही कार्याला आम्ही सगळेजण सहकार्य करणार आहे. सगळी मुलं, सगळे आमच्या घरातले लोक काय काम असतील ते सगळं मनाने करणार. आजपर्यंत आम्ही कुणाकडून काही हे अनुदान घेतलेलं नाहीये. स्वबळावर आमच्या संस्था हे चाललेल्या आहेत. पूर्वजी खूप हे घेतलेले आहेत आमचे. त्या ह्याच्यावरती आम्ही असंच पुढे लढू. लोकांनी आम्हाला ही सेवा करायची संधी द्यावी. माझं नाव सुनंदा विजय मलजे आहे आणि सौ वंदना दयानंद जेधे ही माझी खास मैत्रीण आहे आणि अगदी कट्टर मैत्रीण म्हणतात तशी मैत्रीण आहे. आणि त्यांचं गट क्रमांक
क आहे आणि अनुक्रम क्रमांक 4 आहे आणि त्यांचं पिवळं बटन आहे आणि त्यांना वंदना दयानंद जेधे यांना खूप बहुमताने विजयी करा ही आमची अपेक्षा आहे आणि त्यांनी काम करणार हे खूप आम्हाला शाश्वती आहे. त्यांनी पहिल्यांदाच उभारले त्यामुळे त्यांना तुम्ही आनंदाने आणि सह याच्याने तुम्ही मत करावं ही आमची प्रार्थना आहे. जय स्वामी समर्थ.